इथं नृत्य गायन सगळं होणार आहे आणि ही शाळा महापालिकेची आहे असं याचा कलर आणि हे बघितल्यानंतर वाटत नाही. एखाद्या इंग्लिश मीडियम शाळेलाही लाजवेल अशी शाळा या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी केलेली आहे. आणि हे सगळी माझी मंडळी योगेश आहेत आणि सगळा स्टाफ हा खूप छान काम करतो. या महापालिकेकडे मीही 1 वर्षभर काम केलेलं आहे आणि म्हणून यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे इथे. तर पालक जमलेले असतील तर पालकांनी मला सांगावं की मी 2017-18 साली KTS कोल्हापूर टॅलेंट सर्च नावाची एक परीक्षा सुरू केली. सुरू आहे का? KTS सुरू आहे? व्हेरी गुड. मला आनंद आहे की ती परीक्षा सुरू आहे 1ली ते 4थी पर्यंत. आज आपण इथं छान गाणी गाणार आहोत, नृत्य करणार आहोत. परंतु या शाळेला शुभेच्छा देताना मी असं सांगेन की ही शाळा आज 103 पटाची आहे. या शाळेचा येत्या 5-6 वर्षामध्ये 300 पेक्षा अधिक पट व्हायला पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे. आणि मला वाटतं मंचावर बसलेले सगळेच अतिथी प्रमुख सगळे यांनी जबाबदारी उचलावी. आपण या भागाचे प्रमुख असाल, पुढाकार घेत असाल, समाजात जात असाल तर 300 पेक्षा अधिक पट करणं काय अवघड नाही. संभाजीराव आपल्यासोबत आहेत, सगळा स्टाफ आहे आणि तुम्हाला हे लोक आउटपुट देतील. पालकांना मी सगळ्या सांगेन की तुमची मुलं छान गातात नाचतात तसे ते चांगले मार्क्स ही काढतील आणि ही शाळा सर्वांगीण गुणवत्ता विकास पावेल. या निमित्ताने एक सूचना करणार आहे, तेवढी जरूर पाळावी. इथे एक फोटो आलेला आहे. हा फोटो कुणाचा आहे? सरस्वतीचा आहे. आपली देवता आहे, हिंदू धर्माची प्रतीक आहे सरस्वती. परंतु मुलांनो आणि सगळ्याच पालकांनी शिक्षकांनी जरूर ऐकावं. मला वाटतं सरस्वती ही स्त्री आहे, परंतु आज इथं पुरुषांपेक्षा महिला अधिक बसलेल्या असतील असं मला वाटतं. मुली जास्त शिकतायत. मला सांगा, सरस्वतीच्या जोडीला एक आधुनिक सरस्वती आहे, तिचा फोटो इथं लागायला पाहिजे असं मला वाटतंय. कोण आहे ती? कोण आहे? सावित्रीबाई फुले. ज्या काळात मुलींनी शिकणं म्हणजे पाप समजलं जायचं. मुली शिकल्या तर जेवणात आळ्या पडणार अशी अंधश्रद्धा होती. मुलींनी शिकू नये म्हणून समाज त्यांना विरोध करायचा, शिकू नये म्हणून. अशा काळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेण मारून घेतलं, चिखल मारून घेतला, शिव्या शाप खाल्या, पण मुलींसाठी त्यांनी शाळा काढल्या. लक्षात घ्या. अशा सावित्रीबाईच्या प्रतिमेचं पूजन या पुढच्या कार्यक्रमात व्हावं असं तुम्हाला वाटतं का? कुणाचं पूजन करायचं आपण यापुढेही? सावित्रीबाई फुलेंचं. बरोबर आहे ना? हे विचार माझे बरोबर असतील असं मला वाटतं. मी शाहूवाडीमध्ये असा आदेशच काढलाय, प्रत्येक कार्यक्रमात सरस्वती असू दे हरकत नाही, परंतु आणखी एका स्त्रीचा फोटो, तिचं स्मरण, तिचं कार्य आपण पाहिलं पाहिजे. ते म्हणजे कुणाचं? सावित्रीबाई फुलेंचं. पुढच्या सगळ्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुलेंचा फोटो लागला तर मी इथं आल्याचं सार्थक होईल असं वाटतं. तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.